हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आता मी आहो वडोदराला. काल आलेलो न रूमवर झोपून बिपून फ्रेश झालोय. वडोदरा थोडासा एक्सप्लोर करतो. सगळी रेडी आज, सगळे ड्रेसिंग विसिंग मारली आणि आज लय झोपलो. म्हणजे काही बंधनच नाही झोपाचा. मस्तपैकी निघतून आता जवळजवळचं स्पॉट्स बघतून थोडाफार एक्सप्लोर करू. पाऊस आलाय वाटतं थोडा थोडा. चला तुम्हाला दाखवतो बाहेर. पाऊस आले का? पाऊस पडतोय बाबा पाऊस पडायला लागला. थोड्या वेळानं निघतो ना मी, थोड्या वेळानं जातो ना. आता पाऊस थोडासा कमी झाल्यावर निघतून. गायज बघा फुल पाणी पडतंय. वांद केलं स्पॉट बघाच, वांद केलं डायरेक्ट. आवरा वाईट पाणी पडतंय. आवरा भारी पॅलेस आहे ना. पावसानं भिजलो ना. तिथून लक्ष्मी विला पॅलेसला गेलेलो ना. फुल पाऊस पडत होता. तिथून निघलो आणि पाऊसच बंद झाला. तर आता फोटो पण काढलं तिथं. ॲक्च्युअली जाऊ नंतर तिथं. तर आता आम्ही चाललो. इथं फूड कोर्ट वगैरे आहे आणि म्युझियम, झू आहे. म्हणजे झूमध्ये कसा थोडा आम्हाला हे करता येईल, टाईम स्पेंड करता येईल. आणि त्याच्यानंतर 1-2 पॅलेस बघू अजून आणि मग निघू. जास्त नाही काय, मस्त असं सीन्स आहेत. फोटो एवढे येणार आहेत की संपणार नाही. कारण की वडोदरा सिटी थोडी म्हणजे एकदमच भारी आहे. आणि वाईफ वगैरे हे बघा, फोटो काढायला चालू केलं. जाम भारी. आता झूमध्ये गेलो तर झू दाखवतोय. अजून प्लॅनेटेरियम आहे, झू आहे, म्युझियम आहे. म्युझियम, झू सगळा जेवढा काय होईल ना आमच्याने तेवढा दाखवतोय. आता टॉय ट्रेनचा तिकीट काढलं आहे आम्ही. टॉय ट्रेनमध्ये जातोय. काहीतरी तिथं एक फूड कोर्ट आहे ना, तिथं काहीतरी खातोय आणि टॉय ट्रेनमध्ये बसतोय आणि निघतोय एक्सप्लोर करायला. इथे म्युझियम आहे, झू आहे, म्युझियम आहे. अजून 2-4 गोष्टी आहेत अजून. त्या सगळ्या एक्सप्लोर करू आज आपण टॉय ट्रेनमध्ये. टॉय ट्रेनचं तिकीट 60 रुपये पर पर्सन पडलं आहे आपल्याला. तर आपण तून जाणार मस्त टॉय ट्रेनमध्ये बसतो. काहीतरी खाऊन घेतो पहिले. पफ खातून ट्रेन आहे आमची 10 मिनिटांत डायरेक्ट निघू. ट्रेन म्हणजे टॉय ट्रेन. आता आलो आम्ही टॉय ट्रेन मध्ये. स्लो आहे जराशी. आताच चालू केले. होईल. पूर्ण फिरूया अचानक आज. यो म्युझियम आहे. आहे फिरासारखा तेवढा नाही काही इथं. म्हणजे हाय जास्त, म्हणजे असंच स्पॉट्स आहेत फोटो वगैरे काढायचे. बाकी काही नाही अजून जास्त. अजून काही आवडला तर नाही मला अजून फोटो विटो काढायसारखा. बघू. इनऑर्बिट मॉलमध्ये आलो. इथे वडोदराचे, वाशीचे इनऑर्बिटमध्ये आलो आहे. इनऑर्बिटमध्ये आलो आहे वडोदराचे. अगं असला मॉल आहे, एक नंबर ना. शॉपिंग केली जराशी मॉलमधून आणि निघलो. बारक्या हाऊसला टी शर्ट घेतला, मला काय नाही घेतला. मी थोडा जातो होता खायला काहीतरी. खायला 4 जण न बर्गर 8. राक्षसाचे डेंजर खतरनाक बंदर. खातून आता निघतून डायरेक्ट रूमवर झोपतून. तो आणि यो ब्लॉग कंटिन्यू करतोय. कारण की तो बारकाच ब्लॉग झालता. जास्त काही गेलो नाही, पाऊस पडत होता. तर जास्त काही जागा बघले नाही वडोदरामध्ये. आता आम्ही चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटी न त्यांचा पवई नाही लय मारतीन पोईच्याला चाललोय. 2 जागा एक्सप्लोर करतो. म्हणजे जरासा ब्लॉग मोठा होईल कालचा आणि यो ब्लॉग एकत्र. आता निघतून आम्ही आता वडोदराला आहो. आता वडोदराला आहो. आता चाललोय एकता नगरला स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता आम्ही बसलोय AC बसमध्ये. चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला.
वडोदरा फायनली सोडतून आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला निघतून नाच मला येतो मला जावं स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जाव पोईच्या 2 स्पॉट बघून होम उद्या घरी. रात्रीची ट्रेन आहे. पोचलो. चष्मा बघा, चष्मा शॉपिंग करतोय. एक मॅग्नेट पण घेतला मी. मॅग्नेट न चष्मा यो स्टॅच्यू ऑफ युनिटी समोरशी दाखवेल तुम्हाला नीट. 150 बोलतं आपल्याकडे का तिला गवतोय 100 रुपये आपल्याकडं. 150 बोलतं फसवला. आतमध्ये जाण्यासाठी 150 रुपयाचं तिकीट आहे आणि जर तुम्हाला वरती जायचं असेल तर 380 रुपये काहीतरी लागतात आणि लेझर शोचा 1000 रुपये. VIP पण आहे. एक्सप्रेस डायरेक्ट एक्सप्रेस म्हणजे इथून गाडीत घेऊन जातील आणि गाडीतून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला भेटेल 1000 रुपयान. त्या तसा तिकीट कवर आहे. आणि हे दोघं कुठं गायब झालं? पाणी प्यायला. अरे कुठं पाणी? चला बरं या. आलं आहे तिकीट. 150 रुपये पर पर्सन आहे. असा फक्त नुसता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचा असेल तर न लेझर शोचं वेगळं, जंगल सफारीचं वेगळं, असं लय तिकीट आहेत. इथं लय जागा आहेत बघा. आता आम्ही फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून, कारण की आम्हाला पोईच्याला जायचं आहे म्हणून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या साईडचं काय बघून आहे. फक्त मेन स्पॉट बघतून आणि निघतून. आमचा हात इकडं आहे बाई. चले चला. गाय जाता आम्ही निघतून. आता फोटोशूट झालेला आहे आमचा. फोटोशूट झालेला आहे आता आमचा. अरे भाई का ऐकच नाही. राजभाईनी नुसता 100x झूम मारते ना, बघते कसा काय केला. 100x झूम बघू तुझा कॅमेरा पण लॉक लावलाय. प्रायव्हसी लॉक. काय कॅमेऱ्यांकडे कुठं फोटो लपून भेटतात. हे तो कुठं पळाला बघ. अरे गादा मजदुरी. बाबा लय उच आहे र. सगळ्यांना भारी भारी फोटो काढून दिलं. बाबा लय उच आहे. सगळ्यांना काय भारी बोलता? फोटो करून दिलं. माझंच चालू फोटो नाही करत कोण. मग आता मिनी नाही आणि सेम ड्रेसिंग घातली. त्याचं कारण म्हणजे जेला नव्हतो ना बरोबर. लास्टला सुट्टा नाही हे कपडे दिलं. आमचा काला किसना घातलं. नाही यो किसना किसना केस दाखर केस दाखर. ड्रेसिंग मॅचिन आल्यासारखं नाही वाटत का? मॅचिन आल्यासारखं नाही वाटत. योपा यो तर ऐकच ना. त्यासाठी महाराजा रेस्टॉरंट साधं लागतच नाही ना. नीलकंठ धामला पोचलोय पोईच्याला. वर्ल्ड्स ब्युटिफुल टेम्पल नीलकंठ धाम म्हणून याची स्थापना आहे. आणि इथं 30पेक्षा जास्त देऊळ आहेत या एरियामध्ये. पूर्ण आपण सगळा तर नाही एक्सप्लोअर करू शकत, पण काही गोष्टी आहेत त्या आपण नक्की एक्सप्लोअर करू. तुम्हाला पण दाखवेल. तुम्ही पण राहा आमच्या सोबत. आणि बघा कसलं भारी वाटतंय.
अशा प्रकारचे आहेत ना 68 काहीतरी देऊळ आहेत. आता सगळे तर नाही दाखवू शकत. हे बघा हे असे 68 देऊळ आहेत इथे टोटल. आणि नजारा एवढा भारी आहे ना, शपथ नजर हटतच नाही, एवढा भारी नजारा आहे. प्रत्येक देवाचं देऊळ आहे. प्रत्येक असे 68 देऊळ आहेत एका जागेवर टोटल. आम्ही आता निघलोय तिथून. पोयच्यावरनं आलो. पोयच्यावरनं ब्लॉग नाही काढला. इथं का फ्री बस आहे, डायरेक्ट फ्री. म्हणजे एकता नगरची फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला फ्री आहे हा. बाकी सगळं फ्री नाही. लय मारतीन यशा आमच्या बघून बोलतीन फ्री नाही दिला. पेटी बनवशा आमची. आता आम्ही चालू आहे जरासा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. तिथं बघू, चालू असली तर तिथं जाऊ, नाही तर लाईट शो बघू. लेट्स गो. आदित्य कसा वाटतंय ट्रिप बद्दल? लास्टचा दिवस आहे. हा कसा वाटतंय र? नंतर कधीही आई उद्या कपली ट्रिप. कसा वाटतंय? सगळं बरोबर. ऑर्गनायझर आवडं भारी होता ना, का सांगून आमचा ऑर्गनायझर एक नंबर होता, मोहित वाघ. पण त्याने आलेने सगळ्यांचा बरोबर केलं, फक्त याला राजलाच फसवलाय. मी नाही का 5,000 रुपये एक्स्ट्रा. याला बर्गर वेगळं लागतात, मग आम्ही काय करू? बरोबर आहे ना वेगळं बर्गर खाते, मग आम्ही काय करू? बर्गर त्याने 250 रुपये बर्गर मागवला ना, त्याला 80 वाला चिपकवला. स्कॅम तरी लय मोठा होता स्कॅम. जाऊ दे. बघा फुटबॉलची मिल मागवली, यो माणूस लढतय निसता. फुटबॉल नाही भेटला तर मॅकडीला आलोय डायरेक्ट. मॅकडीच खाऊन निघू आता. ट्रेनशी जाऊ आता घरा. आम्हाला आता ट्रेन आहे आमची 9 वाजता. काहीच सगळं झालं. मॅकडी बिकडीशी आलो, ट्रेनमध्ये बसलोय. चेंज कोणी केला या सीटात तुमच्या खालची? म्हणजे लय मारू नाही. नंबर सीटवर नंबर आहे माझा. चालेल. कुठे आलो बघा. फुटबॉल घेतला मॅकडीशी आलोय आता. बसतून निसते यांच्या भांडणं झाले. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.